हॅलो सगळ्यांका नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ। तर मंडळी कसे असतात सगळेजण? खूप मजेत ना? मजेतच राहा आणि मी पण मजेतच असेन। चिमणे आमचा झाडावर चढला, चिकूच्या झाडावर चढला आणि त्याका आता उतराक येत नाही असा खाली व्यवस्थित, कारण संतोष तिकडे मागच्या बाजूक गेलेले आणि शिडी लावित होते, कारण माका आता निरफणस काढूचो असा आणि निरफणसाची म्हाका कापा पण करूची आहेत। त्यासाठी ही शिडी बघा दिसता, ती शिडी लावची आहे थंयसर। चला तर मग मी निरफणसाच्या झाडावर चढतय आता। आंबे काढूच्या घळान मी निरफणस काढूक घेतलेलं आहे, पण ती काठी ना, घळाची काठी पण तिथपर्यंत पोचत नव्हती आणि एकच फक्त तयार झालेलो होतो निरफणस। मग माका थोडा उंचावर चढायचा लागला आणि मग मी घळान खेचूक लागलाय आणि नेमक्या म्हणजे खाली पडता नाही होतो तो निरफणस, पण तो पडलो खेचता खेचता। आणि तो निरफणस ना एकदम टोकाक होतो वरती बघा, एकदम वरती म्हणजे वरती, जास्त मोठा नाही आमचा ह्या झाड बघा, नाही तर माझ्या तोंडावर येऊन आपटा। थांब 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 थांब। निरफणस एकतर जड असता आणि ते काय आंब्याच्या घळान काढूक येतलो असा। आता ते ओरडले असो, नंतर मग मी खाली उतरलंय। कापा करून खाऊ होईये। अरे बाबा, लागता बाबा ह्या कापा करून खातलो आम्ही आता ह्याची पावशिलो। चला आता तुम्ही म्हणशात काढल्या निरफणस आणि ह्या काय दाखवता म्हणून, तर ह्यो पपई असा आणि पपई पण पिकत इलेले भरपूर, पण त्या मनान व्यवस्थित पिकलो नाही आणि गोड कमी होतो। मग मी काय केलंय माहिती आहे, पपईचं ज्यूस केलंय। एकदम साधी सोपी रेसिपी असा पपईच्या ज्यूसची। काय नाही, पपईची साला काढून घ्यायची आणि तिचे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यात आपणाक हवे असतील तेवढे तुकडे टाकायचे, त्याच्यात साखर घालायची, थोडीशी वेलची पावडर घालायची। माझ्याकडे वेलची पावडर नव्हती म्हणून मी घालूक नाही, आणि थोडासा दूध घालायचा किंवा पाणी घालायचा आणि मिक्सराक लावायचा। मिक्सराक लावून झाल्यानंतर की नाही त्याच्यात परत थोडासा दूध घालायचा, म्हणजे जेवढा हव्या असतात तेवढा, आणि तो वाढवायचा। दूध घालूनच वाढवायचा किंवा दूध आणि पाणी एकत्र करायचं आणि त्या वाढवायचा। संतोष ना आता आमरडाक चाललेले आहेत म्हणून त्यांच्यासाठी म्हटलं ज्यूस करूया, त्यांनी एवढं पपई वगैरे काढलं आहे तो, मग त्यांना जरासं ज्यूस मी दिलं आणि मग ते आमरडाक गेले। तर ह्या अशा पद्धतीने मिक्सराक एकदम बारीक वाटून घ्यायचा, मात्र झालो ज्यूस आपलं तयार। बारीक वाटून झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये दूध आणि पाणी किंवा नुसता दूध ॲड करायचा आणि व्यवस्थित चमच्याने ढवळायचा आणि ग्लासमध्ये ओतून प्यायचा। खूप सुंदर लागतं, तुम्ही बघा हे ट्राय करून पपईचं ज्यूस। आणि आज सुद्धा ना पावसाचा जोर कमी होतो, कडकडीत ऊन पडलेला, तर मग त्याचं उन्हाचा फायदा घेतलाय मी आणि मग काय केलंय, 2-3 चादरी होते ते धुवून घातले मी, ब्लँकेट्स धुवून घातले आणि बाहेर सुकत घातलेले। नशीब माझे ब्लँकेट सुकापर्यंत पाऊस अजिबात इलेलो नाही, मस्त तासभर ऊन पडलेला। आणि त्याच्यानंतर ना मी वागद्याच्या गणपतीच्या देवळात गेलेलं आहे। खूप सुंदर असा ह्या वागद्याचा देऊळ असा, हायवेकच असा। तुम्ही जर कधी इकडे जात असलास ना तर ह्या देवळात नक्की तुम्ही जाऊन या, खूप छान देऊळ असा या। आणि माझ्यासोबत ना विघ्नेश असा, विघ्नेश माझ्या मागे बसून सगळा रेकॉर्डिंग करता, पण रोज जसं माझ्याबरोबर तो येता रेकॉर्डिंगला ना, तसं ते का आज मूडमध्ये नाही होतो, ते का सायकल चालवून जाऊचा होता, त्याच्या मनात नसताना मी ते का आज घेऊन इल्लंय आणि रेकॉर्डिंग करूच्या नादात की नाही तो चप्पलच काढूक विसरलो। मग मी ते का आठवण करून दिले, विघ्नेश चप्पल काढ म्हणून, आणि नंतर मग काढल्यान ते ना कसं तरी वाकडो तिकडो मोबाईल करीत होतो तो बघा। आणि नंतर मग आतमध्ये गेल्यानंतर मग मी छान असा नमस्कार केलाय आणि गणपती बाप्पांची ही गोंडस मूर्ती बघून इतक्या मन भरून जाताना, इतकं सुंदर वाटतं ना। ह्या मंदिरात इल्यानंतर ना जवळजवळ माका असं वाटतं की 2-3 तास तरी हैसर बसान राहायचा, पण शक्य नसतात, एवढं वेळ नसता आपल्याकडे
2-3 तास बसणं एवढा, आणि बसलो तर कोणतरी म्हणत काय खुळ्यासारख्या बसला कशाक म्हणून. आणि विघ्नेश बाजूक बसलेलो माझ्या, आणि ते का आते चल म्हणून सांगित होतो. मी ते का म्हटलं विघ्नेश जरा हात दाखव म्हणून. त्यांना कसं हात दाखवल्यान बघा. आणि ह्या देऊळ जो असा ना आता नॅशनल हायवे नंबर 66च्या एकदम बाजूक असा, म्हणजे हायवे एकदम चिकटान असा ह्या देऊळ. पूर्वी हायवेपासून थोडा लांब होता, आणि चौपदरीकरण झाल्यावर का थोडा एकदम जवळ येला रोडच्या. तर ह्यो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर असा, अगदी म्हणजे हैसर म्हणून ह्या सगळं वातावरण बघून ना हैसून जाऊ नये असाच वाटता कायम, इतक्या सुंदर असा. आणि विघ्नेशाक सतत आते चल जाऊया आते चल. शेवटी मग आम्ही निघालो. माका थोडा वेळ अजून हैसर वेळ काढूचं होतं, पण विघ्नेशमुळे माका हैसून निघायचा लागला. आणि नंतर मग विघ्नेशाक म्हटला चल. विघ्नेश म्हटला थोडा काहीतरी तुका खाऊ देतंय. तर मग आम्ही नरडवे रोडला तर मग आम्ही गेलेलो. तिकडे गेल्यानंतर विघ्नेश मात्र थोडं खुश झालो, कारण त्यांना पाणीपुरी खाऊक नाही होती, शेवपुरी खाल्लेल्यान. मी पाणीपुरी खाल्लंय. मग पाणीपुरी खाल्ल्यानंतर मग आम्ही घराकडे गेलो. घराकडे गेल्यानंतर ह्यो खंय एका मित्राबरोबर गेलेलो, आणि आता आमची मांजर कंपनी. तर मी आणि विघ्नेश ना आता गणपतीच्या देवळात जाऊन येलो, आणि मांजरा अशी झोप काढतात, अशी झोपे काढतात. त्याचं कारण काय माहिती आहे, आज रविवार असा, आज आम्ही मासे आणलेलो, आणि ते मासे त्यांनी खाल्यानी आणि जी काय झोपली असत, म्हणजे त्यांना आता डोळेच उघडत नाहीत त्यांचे. तुमका दाखवतंय 1 मिनिट. तर ह्यो बघा, ह्यो दादू डोळे उघड. आता संध्याकाळचे की नाही 6:30 वाजून गेल्यावर तरी यांची झोप डोळ्यावरची जायत नाही. म्हणजे एवढ्या टायमात ती बाहेर असतात आणि मस्ती करीत असतात. बघा ह्या वरती बघा. रंगू डोळे उघड बाबू. दादू ए बाबू. आणि ही त्यांची मॉम, ही पण झोपे काढता. ह्या पण तिकडे फिरत असता खरा म्हणजे. आणि ह्या इकडे आता जाग्या झाला, आणि काय बाय साफसफाई चालू असा. गो परी इकडे बघ. परी बघ ना इकडे, बघ इकडे परू. परी. तर बघितलात आमच्या मांजरांचा काय चाललं. आता मासे खाल्ल्याने की नाही की त्यांना भरपूर झोप येतात. म्हणजे रोज आम्ही त्यांना मासेच घालतो. हळद आणि मीठ घालून ते शिजवतो आणि त्यांना घालतो आम्ही. ते तो विघ्नेश बाहेर असताना तो माका हाक मारित होतो, म्हणून मी बाहेर बघत होते. तर हळद आणि मीठ घालून त्यांना आम्ही ते मासे शिजवतो, आणि भातात मिक्स करून आम्ही त्यांना ते घालतो. पण त्या त्यांना आवडत नाही. कच्चे मासे त्यांना आवडतात खाऊ. ते कच्चे मासे खाऊन ती झोपली की हे असंच त्यांचा प्रकार होता. चला आता उठा. चला उठा. परत त्यांनी पोज बदलले का या काय. दादू उठा. उठी करा आता. नमस्कार. साबुदाण्याची खिचडी करते मी. चिरलेली ओली मिरची टाकूया, कढीपत्ता घालूया, आणि थोडासा जिरा घालूया. मिरची चांगली भाजली की मग आपण ह्याच्यात साबुदाणे घालूचे असतात. तर आता मिरची चांगली भाजलेली असा, आपण ह्याच्यात साबुदाणे घालूया. आता आपण ह्याच्यात थोडा मीठ घालूया चवीप्रमाणे. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तुमका शेंगदाण्याचा कूट कसा मी करता येता. आता आपण ही परतूया. थोडीशी याच्यात आपण साखर घालूची असा, 1 चमचोभर छोटो
साखर घातलंय मी, जर अजून चिमूटभर घालूया. साखरेमुळे ना खूप छान चव येतात. तुम्ही जर टाकत नसतात ना साखर तर जरा टाकून बघा. जास्त आवडत नसाल तर तुम्ही थोडी टाका, अर्धा चमचो, तर मस्त लागता. ही जी माझी खिचडी असं ना, हे जे माझे साबुदाणे असतात ते अर्धा किलो असत. आता ही अशी जरा परतून घ्यायची व्यवस्थित, चारी बाजून, खालून वरून चारी बाजून असं व्यवस्थित परतून घ्यायची. आणि नंतर मग जरा झाकण घालून ठेवायचा. झाकण घालून ठेवला ना की वाफेवर ही खिचडी, मंद गॅसवरती वाफेवरती ही खिचडी व्यवस्थित शिजतात. ह्याच्यापेक्षा मी जर तेल घातले त्याच्यापेक्षाही कमी तेल घातला तरी चालता. फक्त मंद गॅसवर ही खिचडी ठेवून द्यायची झाकण लावून. खिचडी करताना ना साबुदाणे आधी 4 तास तरी भिजत घालू हवे. साबुदाणे पहिले धुवून घ्यायचे आणि नंतर साबुदाण्याच्या बरोबर असा आपण पाणी घालून ठेवायचा. मी हे साबुदाणे रात्री भिजत घातलंय. सकाळचे आता 8 वाजलेले असत आणि मी आता नाश्त्यासाठी खिचडी बनवत आहे. आमचं कोणाचाही उपास वगैरे काहीही नाही असतात, संकष्टी पण असा, पण आम्ही नाश्त्यासाठी कधीतरी ही खिचडी करतो. तर आपण आता झाकण लावून ठेवूया. असं आपण झाकण लावून ठेवायचा 5-5 मिनिटांनी मध्ये मध्ये उघडून परत आपण ती परतत राहायची. परत एकदा मी खिचडी उघडतोय. वाफ इली मस्तपैकी. आता शिजलेली पण असा थोडीफार. अजून 5-10 मिनिटं आपण वाफेवर ठेवूया आणि मग आपण ती खाऊ घेतली तरी चालतं. परत एकदा आपण झाकण घालून ठेवूया. 2 दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने पण आज ना पाऊस पडता. तुमका दाखवते आमच्या खिडकीतून, किचनच्या खिडकीतून. बघितलास पाऊस? हे आमचं पपईचं झाड. आज पावसाचं वातावरण असा. रोज मस्त 2-3 दिवस ऊन पडलेला आणि आज चक्क पाऊस पडला. आपण बाहेर जाऊन पण बघूया. ही इली माझी मांजर कंपनी माझ्या मागना इली. काय ग परी? काय काय भूक लागली काय? मम्माकडे जा. जा परी. ही आमची परी, ही आमची परी. काय रे तुम्ही दोघे जण इकडे कशाला बसलात? काय रे? रंगा, दादू, रंगू, ए रंगू, ए रंगू, दादू. काय मी तोपर्यंत खिचडी आपण बघूया. चला खिचडी बघायला जाऊया. खिचडी ठेवलेली आहे ती बघायला हवी. खिचडी तर तयार असा, पण तुम्ही सबस्क्राईब करूक तयार असास ना. आणि त्याचप्रमाणे लाईक, शेअर आणि कमेंट पण नक्की करा. तुमका काय वाटतं माझ्या ब्लॉगबद्दल तर नक्की माका कमेंटमधनं सांगत चला. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बाय बाय.